आज मला आहे ना सकाळी काही स्वयंपाक नव्हतं बनवायचं होतं, कारण की रात्रीचंच लय मोठं उरलं होतं. चला मला सकाळी तेच गरम करून खाऊन घेते. आणि आज आहे ना नागपंचमी पण होती आणि पोळ्या वगैरे भात वगैरे असं काही करत नाही ना, त्याच्यामुळे मी सकाळी पण स्वयंपाक नव्हतं बनवला आणि उपवास पण नव्हतं ठेवला. आधी उपवास पण ठेवायचं होतं मला, पण एक अडचणीमुळे उपवास पण राहून गेला माझं. चला असं त्या काय नाही. त्यानंतर संध्याकाळी तर लगेच मी स्वयंपाकाला करायला घेतले. तर अगोदर चूल पेटवली, त्यानंतर बटाटे टाकले उकळायला. चला म्हणा तोपर्यंत बटाटे शिजला, तोपर्यंत मी ते झाडू वगैरे मारून घेते. आज सकाळी का पार्किंग झाली नव्हती मी, तो खूप जास्त घाण झाली होती. त्यानंतर तेच आपली धूलमाती घरात येते ना, तर अगोदर मला ते पार्किंग झाडून घेते. इथं मस्त पार्किंग वगैरे झाडून घेतली होती. आज मला आहे ना थोडी साडी घालायची इच्छा झाली होती. चला मस्त ती साडी वगैरे वेअर करते संध्याकाळी. पण आहे ना असं काहीतरी झालं की साडी घालायची इच्छा जी होती ना ती पण नाही राहिली. म्हणजे ना आपण जे विचार करतो ना की आज आपल्याला असं करायचं, ते आपल्यासगळं होतच नाही कधी. मी विचार केला आज साडी वेअर करायची, पण असं काहीतरी प्रॉब्लेम झालं की मी साडी पण वेअर केली नाही आणि पूजा पण नाही केली. आता ते प्रत्येक लेडीजला समजतच असेल, ते पण तुम्हाला समजलंच असेल की माझा बोलायचा अर्थ काय आहे. त्यानंतर ते मस्त भजे वगैरे काढून घेतले, त्यानंतर पुऱ्या केले आणि मस्त त्याची संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करून घेतलं. तर आज मस्त खीर पुरी भजी असं करायचं माझं प्लॅन होतं. मस्तपैकी स्वयंपाक झालं होतं माझं. त्यानंतर आहे ना इथं पुऱ्या करत होते मी. तर अशी बघा कशी येणार, नुसतं पीठ घेते आणि चुरते, असं तिचं काहीतरी खेळायचं असतं. ती आहे ना मला काही स्वयंपाक वगैरे करू देत नाही आणि तिचं चालू राहतं की पीठ मध्ये मध्ये करायचं. चला त्यानंतर लगभग तिथं स्वयंपाक वगैरे आवरून घेतलं होतं. त्यानंतर मला खीर पण बनवायची होती, त्याच्यामध्ये मी दूध तापवलं ठेवलं होतं. त्यानंतर आहे ना खूप जास्त घाण झालं होतं खाली, म्हणजे स्वयंपाक त्याच्यात खूप जास्त घाण म्हणजे ते सगळं साफ करून घेतलं मस्तपैकी. त्यानंतर जेवण केलं आणि चला आजसाठी एवढं. एक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण व्हिडिओ अशी नवीन व्हिडिओ देतो, पण सगळ्याला बाय.